एका वेल प्लॅन हत्येला ॲक्सिडेंट म्हणायचं आणि गुन्हेगाराला बिचारी ठरवायचं. सोशल मीडियावर स्वतःला ॲक्टिव्हिस्ट बनवणाऱ्या लोकांची ही वैचारिक पातळी किती सडलेली असू शकते ना, याचं जळजळीत उदाहरण म्हणजे ही केस. केतन अग्रवालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर एक कथाकथित रेडिकल फेमिनिस्ट म्हणते की केतन अग्रवाल मरणं डिझर्व करत होता. म्हणजे स्वतः गुन्हेगार असलेल्या त्या मुलीने आणि तिचा बॉयफ्रेंड या दोघांनीही पोलिसांसमोर गुन्हा कबूल केलाय. केवळ आपल्या इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आणि एका मुलीला वाचवण्यासाठी तुम्ही किती खोट्या कहाण्या रचताय. आणि मर्डर हा मर्डरच असतो, मग तो कोणीही केलेला असो. आता ह्यांचं डबल स्टँडर्ड कसं आहे, जर एखाद्या मुलाने मुलीच्या बाबतीत जर असं काही लिहिलं असतं ना, तर ऑल मेन आर ट्रॅश अशा घोषणा दिल्या असत्या. पण गुन्हेगार एक मुलगी आहे म्हणून खोट्या सहानुभूतीचा बाजार मांडला जातोय. गुन्हेगारी मानसिकतेला सपोर्ट करणाऱ्या मुलींमुळेच अशा विकृतीला समाजात बळ मिळतं. आणि गुन्हेगाराला जेंडरच्या चष्म्यातून बघणं बंद करा. फेमिनिझम कुणालाही खून करण्याचं लायसन्स देत नाही. आणि जोपर्यंत अशा विकृत विचारसरणीच्या लोकांवर कारवाई होत नाही ना, तोपर्यंत समाजातली ही घाण साफ होणार नाहीये.